ठीक आहे, आपण आता ऍक्च्युअली समजून घेऊ की एरोमॅटिक अमाइन्स आर लेस बेसिक इन नेचर. आपल्याला शिकायचं आहे की एरोमॅटिक अमाइन जे असतात, एरोमॅटिक काल आपण ॲलिफॅटिक अमाइनचं बेसिक नेचर समजून घेतलं आणि त्यांच्यावर जे फॅक्टर इफेक्ट असतात की कोणता अमाइन जास्त बेसिक असला पाहिजे ते समजून घेतला. तसंच आज आपण एरोमॅटिक अमाइन्स जे असतात, एरोमॅटिक अमाइन्स यांचं बेसिक नेचर एक्सप्लेन करणार आहोत. बरोबर आहे की आता हे बेसिक नेचर जे एरोमॅटिक अमाइनचं आहे हे आपण कोणत्याही अमाइन्स असू द्या, ॲलिफॅटिक असो का एरोमॅटिक असो का कोणताही असू द्या, त्यांचं बेसिक नेचर ऍक्च्युअली त्याच्या डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यून ठरवत असतो. जर डिसोसिएशन कॉन्स्टंट जर बेसचं काय असेल जास्त असेल, म्हणजे तो बेस वॉटरमध्ये टाकल्यानंतर जास्त डिसोशिएट होत असेल तर तो मोर बेसिक असतो. बरोबर आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू जर तुम्हाला काय भेटत असेल, केबी ची व्हॅल्यू जर हायर व्हॅल्यू भेटत असेल तर नॅचरली तुम्ही काय म्हणता की दॅट बेस इज स्ट्रॉंगर बेस. तो बेस कसा राहणार आहे, स्ट्रॉंगर बेस राहील. तसंच आपल्या बुक्समध्ये केबीच्या ऐवजी कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, पीकेबीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. तर हे पीकेबी व्हॅल्यू आपण केबी व्हॅल्यूनच कॅल्क्युलेट करत असतो. ऍक्च्युअली डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेसहूनच करत असतो. आता यांचं आणि यांचं इन्व्हर्सली रिलेशन्स आहे, त्याच्यामुळे लोअर द पीकेबी व्हॅल्यू, लोअर जर असेल पीकेबी व्हॅल्यू तर हे स्ट्रॉंगर बेस असते. बघा, लक्षात ठेवायचं आहे, दोन गोष्टी आपल्याला पूर्ण बेसिक नेचर एक्सप्लेन करण्यासाठी लक्षात ठेवायच्या. आता ऍक्च्युअली तुम्ही जर पीकेबी काढतो म्हटलं तर हे पीकेबी ऍक्च्युअली कोणाहून काढलेलं आहे, केबीहूनच काढलेला आहे, कारण याचा फॉर्म्युला आहे मायनस लॉग ऑफ केबी. तुम्ही केबीची मायनस लॉग ऑफ व्हॅल्यू टाकली तर पीकेबी येते, म्हणजे हे इन्व्हर्सली रिलेशन्स आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर आता आपण काही एरोमॅटिक अमाइन्स आपल्या समोर आहे, त्या एरोमॅटिक अमाइनची आपण काय पाहणार आहोत, जे बेसिक म्हणजे पीकेबी व्हॅल्यू पाहणार आहोत आणि त्याच्यावरून ठरवू की कोणता एरोमॅटिक अमाइन्स मोर बेसिक आहे. बरोबर आहे की नाही. मग आता मी सर्वात पहिल्यांदा तर अमोनिया घेतो, कारण सर्वच अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह असतात. तर अमोनियाची पीकेबी व्हॅल्यू जर आपण पाहिली तर 4.75 पीकेबी व्हॅल्यू आहे अमोनियाची. त्याच्यानंतर जर आपण दुसरा अमाइन्स घेतला, एक एन डायमिथिल ॲनिलीन घेतला, ॲनिलीन म्हणजे बेन्झिनला NH, त्याला आता मी काय लावतो, 2 मिथिल ग्रुप लावतो, याला म्हणणार आहोत आपण NN डायमिथिल ॲनिलीन. यांची पीकेबी व्हॅल्यू आहे तुमची 8.92. हे ऑलरेडी आपल्या बुक्स मध्ये दिलेली आहे, आपल्याला हे व्हॅल्यू पार्ट नसते करावं लागत. बरोबर आहे, व्हॅल्यू आपल्याला माहितीच असते, तर ते व्हॅल्यू आपल्याला पार्ट नाही करावं लागत. लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते. त्यानंतर तिसरा जो एरोमॅटिक अमाइन्स आहे ज्यांची व्हॅल्यू आपण घेऊ त्याच्यापेक्षा थोडी जास्त राहणार आहे, तर ॲनिलीनच आहे, पण एन मिथिल ॲनिलीन. ॲनिलीन म्हटलं की बेन्झिनला NH2 असतो, तर त्याच्यातला एक हायड्रोजन आपण मिथिल न घेतला म्हणून एन मिथिल ॲनिलीन. यांची तुमची पीकेबी व्हॅल्यू आहे 9.30. ठीक आहे, पीकेबी व्हॅल्यू वाढत चालली, बेसिक नेचर डिक्रीज होत जाईल. त्याच्यानंतर जो आपला ॲनिलीन आहे, फायनली आपण ॲनिलीनची पीकेबी व्हॅल्यू पाहिली. ॲनिलीन म्हणजे बेन्झिनवर NH2 ग्रुप. याची जी पीकेबी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली तर ते 9.38 येते. आता बघा, तुम्हाला लक्षात येते की इकडे पीकेबी व्हॅल्यू इन्क्रीज होऊन राहिली आहे, तर बेसिक नेचर काय होईल, डिक्रीज होत जाईल. तर सर्वात जास्त बेसिक कोण राहणार आहे याच्यातला, आपला अमोनिया राहणार आहे. अमोनिया इज द स्ट्रॉंगेस्ट बेसिक. त्याच्यानंतर नेक्स्ट NN डायमिथिल ॲनिलीन, कारण याची पीकेबी व्हॅल्यू कमी आहे याच्यापेक्षा, एन मिथिल ॲनिलीन पेक्षा. आणि एन मिथिल ॲनिलीन मोर बेसिक असेल कोणापेक्षा, ॲनिलीन पेक्षा. तर इकडे जर आपण गेलो तर नॅचरली काय होणार आहे, बेसिक नेचर डिक्रीजेस होणार आहे. काय होणार आहे, बेसिक नेचर डिक्रीज होईल. बेसिक नेचर डिक्रीजेस बिकॉज इन्क्रीजिंग काय होऊन राहिलेलं आहे, इन्क्रीजिंग पीकेबी व्हॅल्यू. पीकेबी व्हॅल्यू जर इन्क्रीज झालं तर बेसिक नेचर डिक्रीज होईल. त्याच्यामुळे ॲनिलीन हा वीकर बेस आहे दॅन अमोनिया. जर आपण अमोनिया आणि ॲनिलीनचं कंपॅरिझनचा जर विचार केला तर अमोनिया हा मोर बेसिक आहे कोणापेक्षा, ॲनिलीन पेक्षा. आता आपण जर असा विचार केला की ॲनिलीन हा लेस बेसिक का आहे, त्याच्यावर आपण फोकस करू. समजलं, लक्षात आलं की कोणताही जो
बेस असतो तो विकर बेसिक का असतो, तर ते आपण लॉरियन ब्रॉन्स्टेडच्या कॉन्जुगेटेड ऍसिड कन्सेप्टून एक्सप्लेन करत असतो. बरोबर आहे. म्हणून ऍनिलीन हा विकर बेसिक इन नेचर आहे, आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. काय करणार आहोत आपण, जो आपला ऍनिलीन आहे तो ऍनिलीन विकर बेसिक इन नेचर आहे. तर हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण ऍनिलीन काय करू, ऍनिलीन घेतो मी इकडे आणि ऍनिलीनचं डिसोसिएशन इक्विलिब्रियम काढू आपण. म्हणजे ऍनिलीनला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू, याचं डिसोसिएशन होईल अकॉर्डिंग टू द लॉरियन ब्रॉन्स्टेड आणि ऍनिलिनियम आयन तयार होईल. इथे जो आयन तयार होईल हा असेल तुमचा ऍनिलिनियम आयन्स, म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. हा लोन पे हा कॉर्डिनेट बॉन्ड करेल याच्यासोबत आणि NH3 पॉझिटिव्ह होईल, OH निगेटिव्ह बाय प्रॉडक्ट भेटत. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता या रिएक्शनचं इक्विलिब्रियम जर कोणत्या साईडला असेल, राईट साईडनं जर असेल आहे ना, या रिएक्शनचं इक्विलिब्रियम जर राईट साईडनं असेल तर हा काय राहणार आहे, स्ट्रॉंगर बेसिक राहील, म्हणजे तो मोर डिझॉल्व्ह होईल, आहे की नाही, असं आपण म्हणू. पण या रिएक्शनचं इक्विलिब्रियम जर लेफ्ट साईड असेल तर आपण काय म्हणू, ऍनिलीन हा विकर बेसिक इन नेचर असेल. आता याचं जे विकर बेसिक नेचर आहे हे या कॉन्जुगेटेड ऍसिडच्या स्टॅबिलिटीवर डिपेंड असते. कॉन्जुगेटेड ऍसिडची स्टॅबिलिटी, ऍनिलीनचा हा कॉन्जुगेटेड ऍसिड आहे, ऍनिलीनचा हा कॉन्जुगेटेड ऍसिड आहे आणि यांच्या स्टॅबिलिटीवर हे डिपेंड आहे. तर सुरुवातीला मी जो ऍनिलीन आहे हा ऍनिलीन विकर बेसिक का आहे ते समजावून सांगतो. तर हे यांचे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे हे क्लिअर करेल तुम्हाला. आता जर मी ऍनिलीन घेतला तर एखादा, आता ऍनिलीन हा बेसिक नेचर केव्हा दाखवल, जर यांची लोन पेअर इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी काय असेल, मोर असेल. कोणाला, कोणत्याही डिफिशियंट स्पेसिसला, तर आपण लेविसच्या म्हणण्यानुसार त्याला बेस म्हणतो. पण इथं काय होते की हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे, हा जी रिंग आहे हे रिंग आपल्याकडे ओढते आणि ओढल्यामुळं याची काही रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो मी ऍनिलीनचे. अशा प्रकारे हे जर इलेक्ट्रॉन्स NH2 चे इकडे खाली आलेत तर इथे डबल बॉन्ड येईल, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल, इथे निगेटिव्ह चार्ज, आहे की नाही. वापस हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतील पॅरा पोझिशन्सवर ऍनिलिनियम आयन्स मध्ये, आहे की नाही. असं एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर बनल तुमचं. इथे NH2 पॉझिटिव्ह, बरोबर आहे. आता इथे इलेक्ट्रॉन्स येईल पॅरा पोझिशन्सवर, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढत. वापस हे इलेक्ट्रॉन्स अर्थो पोझिशन्सवर आपली इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज करतील, आहे की नाही. पुन्हा तो अर्थो पोझिशन्सवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज करते आणि फायनली हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे जिथे होते वापस तिथे जाते आणि तुमचं फायनल स्ट्रक्चर या टाईपचं भेटतो. थोडस स्ट्रक्चर मध्ये एवढं क्लिअर तुमच्या लक्षात येणार नाही, आहे की नाही. तर इथे तुमच्या लक्षात आलं आहे की हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे हे लेस अवेलेबल होणार आहे, लेस अवेलेबल होणार आहे फॉर डोनेटिंग. आणि त्यांनी जर अवेलेबिलिटी कमी असेल तर त्याचं बेसिक नेचर काय राहणार आहे, डिक्रीज राहील. इव्हन तुमचा जो ऍनिलिनियम आयन तयार होत असतो हा ऍनिलिनियम आयन सुद्धा लेस स्टेबल आहे, कारण इथे जर आपण ऍनिलिनियम आयन्स पाहिला तर हे बॉन्ड इथे येतील, हे बॉन्ड इथे येईल आणि हे बॉन्ड इथे येईल. दुसरं एक ऍनिलिनियम आयनचं स्ट्रक्चर असं तयार होईल, रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आणि लेस रेझोनेटिंग स्ट्रक्चर असल्यामुळं तो काय राहणार आहे, लेस स्टेबल राहणार आहे. आणि लेस स्टेबल असल्यामुळं नॅचरली द इक्विलिब्रियम ऑफ द रिएक्शन इज शिफ्टेड टुवर्ड द लेफ्ट साइड. त्या रिएक्शनचं इक्विलिब्रियम लेफ्ट साइडनं शिफ्ट होईल अँड हेन्स द ऍनिलीन इज लेस बेसिक इन नेचर. त्याच्यामुळे ऍनिलीन काय राहील, लेस बेसिक इन नेचर राहील. बरोबर आहे मी काय सांगितलं आहे ते. पुन्हा सांगतो तुम्हाला की तुम्ही जर ऍनिलीन घेतला तर ऍनिलीनचं बेसिक नेचर कशावर डिपेंड राहणार आहे, टेंडन्सी टू डोनेट द लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. आपल्याला माहिती आहे की लेविसच्या म्हणण्यानुसार जो स्पेसिस आपल्यापाशी इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी कशी असेल, डोनेटिंग टेंडन्सीहून त्याचं आपण काय सांगत असतो, टेंडन्सी. डोनेटिंग टेंडन्सीहून आपण त्याचं काय सांगत असतो, बेसिक नेचर एक्सप्लेन करत असतो. बरोबर आहे की नाही. बघा आता डोनेटिंग टेंडन्सी किती आहे हे त्या
याच्या स्टेबिलिटीवर डिपेंड आहे. आता याला जे रिंग अटॅच आहे हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, इलेक्ट्रॉन ओढणारी आहे, ते इलेक्ट्रॉन देणारी नाही आहे. बघा, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर ते स्टॅबिलाइज केले असते, त्यांनी इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवली असती. म्हणजेच आता तुम्ही जर मिथिल ॲनिलीनचा विचार केला असता तर इथे काय झालं असतं माहितीये का, हे ओढणार आहे एक एन मिथिल ॲनिलीन मध्ये आणि एक इलेक्ट्रॉन डोनर आहे, हा डोनर आहे आणि हा ओढणार आहे. तर त्याच्यामुळे याची बेसिक नेचर जास्त आहे. याच्याही पेक्षा तुमचं जे एन डायमिथिल अमाइन्स आहे ना, त्याचं बेसिक नेचर का जास्त आहे माहिती आहे का, याच्यात 2 इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप आहेत. हे वाले जे मिथिल ग्रुप आहे ते प्लस आहे, इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप आहे आणि हा ओढणार आहे. त्याच्यामुळे याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी मोर असेल, हा देण्याची टेंडन्सी बऱ्यापैकी ठेवल, हा थोडा कमी ठेवल आणि हा देण्याची टेंडन्सीच ठेवणार नाही. याला लागलेला ग्रुप ओढणार आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉ केल्यामुळं हा रिंग आपल्याकडे इलेक्ट्रॉन ओढते देण्याच्या ऐवजी ॲनिलीन आपले इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याला देण्याच्या ऐवजी ते रिंग मध्ये काय होतात, असे अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर काय होतात, डिस्ट्रीब्यूट होत असतात. आणि यामुळं याची लेस टेंडन्सी आहे टू डोनेट द लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. बघा, हे वाला पुन्हा इथे येईल, अर्थो पोझिशन्सवर पॅरा पोझिशन्सवर येईल तो. त्यानंतर नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्हाला या टाईपचं भेटल, बरोबर आहे. ॲनिलीनचं अर्थो पोझिशनच्या ऐवजी पॅरा पोझिशन्सवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढल, वापस ते अर्थो पोझिशन्सवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी शिफ्ट होईल नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये, अशा प्रकारे. आणि तुमच्या लक्षात आलं की आता नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्जच्या ऐवजी काय येऊन राहिलं, पॉझिटिव्ह चार्ज आला. म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी काय आहे, खूप लेस आहे ॲनिलीन मध्ये. आणि लेस टेंडन्सी असल्यामुळं नॅचरली फायनली आपल्याला जे स्ट्रक्चर होतं तसं स्ट्रक्चर भेटल, आहे की नाही. तर ह्या तिन्ही स्ट्रक्चरहून असं लक्षात येते या रेझोनेटिंग स्ट्रक्चरहून की दिस लोन पेअर इलेक्ट्रॉन्स, हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात दे हॅव लेस अवेलेबिलिटी टू डोनेट, हे डोनेट करण्यासाठी लेस अवेलेबल आहे की नाही. अँड दॅट्स वाय aromatic amines are weaker basic in nature, even aliphatic amines. Aliphatic amines मध्ये काय झालं असतं, सपोज इथिल अमाइन्स असतात, तर इथिल अमाइन्स हा मोर बेसिक आहे ऍज कम्पेअर्ड टू तुमच्या अमोनियापेक्षा. कसा काय, तर यांनी इलेक्ट्रॉन डोनेट केले असते आणि डोनेट केले असते तर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी काय झाली असती, इन्क्रीज झाली असती. आणि इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जर इन्क्रीज झाली असती तर त्याचं बेसिक नेचर काय झालं असतं, इन्क्रीज झालं असतं. क्लिअर आहे मी काय सांगून राहिलो होते. तसंच जर तुमचे 2 अल्किल ग्रुप लागले असते ॲलिफॅटिक मध्ये, ॲरोमॅटिक नाही हा, तर हे प्लस इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप, म्हणजे यांनी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी याच्यावर वाढवली असते आणि म्हणून त्यांची मोर टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची, त्याच्यामुळे त्याचं बेसिक नेचर मोर असतं, आहे की नाही. अशा प्रकारे तुम्ही जे पीकेबी व्हॅल्यू पाहिल्या तर तुमच्या लक्षात आलं असेल की जसाही हे इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप वाढला तर पीकेबी व्हॅल्यू कमी झाली आणि म्हणून याचं बेसिक नेचर काय झालं, इन्क्रीज झालं. मग आपल्याला असं सांगता आलं पाहिजे, आपल्याला पाहिल्यानंतर हे 4 अमाइन्स घेतले भाऊ, तर यातला कोणता अमाइन्स मोर बेसिक आहे हे सांगता आलं पाहिजे. आणि इव्हन जो प्रॉडक्ट तयार झाला होता ॲनिलिनियम आयन्स, इव्हन जो तुमचा प्रॉडक्ट तयार झाला होता ॲनिलिनियम आयन्स, यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे तो लोन पेअर इलेक्ट्रॉन देणारच नाही. इव्हन त्याचे 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होत असते, आहे की नाही. आणि तो लेस स्टेबल असल्यामुळं तो जास्त वेळेस प्रॉडक्ट मध्ये राहणार नाही आणि नॅचरली रिएक्शन्स इक्विलिब्रियम तो कोणत्या साईडने शिफ्ट करल, रिएक्टंट साईडकडे शिफ्ट करल. आणि असं जर झालं तर त्याचं बेसिक नेचर नॅचरली त्या कॉन्जुगेटेड ऍसिड हा लेस स्टेबल असल्यामुळं तो इक्विलिब्रियम लेफ्ट साईडकडे शिफ्ट करल आणि म्हणून त्या कंपाऊंडचं बेसिक नेचर काय होऊन जाईल, डिक्रीज होऊन जाईल. अशा प्रकारे हे ऍक्च्युअली ॲरोमॅटिक अमाइनचे बेसिक नेचर आपण काय करतो, एक्सप्लेन करतो. त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा आताच मी सांगितलं की तुम्हाला पीकेबी व्हॅल्यू दिल्या जात असतात, असंच तुम्हाला परीक्षेत विचारल्या जात असते की तुम्हाला एक जे स्ट्रक्चर देतील ते हे स्ट्रक्चर मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला जे स्ट्रक्चर देतील तर या स्ट्रक्चर मध्ये तुमचा कोणताही स्ट्रक्चर जर तुम्ही घेतलं असं, बरोबर आहे की नाही, म्हणजे एखादा ॲरोमॅटिक अमाइन्स घेतला आणि 3-4 ॲरोमॅटिक अमाइन्स दिले असेल आणि त्यांच्या पीकेबी व्हॅल्यू दिले असेल, जसं आपण आता इथेच पहिल्याच केसमध्ये पाहिलं होतं, तर ह्या पीकेबी व्हॅल्यूज तुमच्या दिलेल्या आहेत आणि या पीकेबी व्हॅल्यून आपण ठरवलं
की ज्याची पीकेबी व्हॅल्यू, इथे काऊन याची पीकेबी व्हॅल्यू कमी आहे माहिती आहे का, हे दोन जण इलेक्ट्रॉन डोनेट करतात त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी अवेलेबल राहील, है ना. इथे तुमचा एकच डोनर ग्रुप आहे, एक ओढणार आहे आणि एक डोनर आहे, त्याच्यामुळे याचं बेसिक नेचर याच्यापेक्षा कमी राहील. आणि हा फक्त ओढणार आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, त्याच्यामुळे लेस अवेलेबिलिटी ऑफ दी इलेक्ट्रॉन टू डोनेट. अशा प्रकारे याच्या पीकेबी व्हॅल्यू चेंज होत असते. त्याच्यामुळं आपण हे जे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हे फॅक्टरहून आपण सांगू शकतो की तो पाहूनच की तो बेसिक जास्त असेल, तो लेस बेसिक असेल. त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह मध्ये जेव्हा क्वेश्चन्स विचारल्या जाईल किंवा परीक्षेत 1 मार्कासाठी क्वेश्चन्स विचारल्या जाईल, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नेमका हा मोर बेसिक काऊन आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की नुसतं आपण ॲनिलीन घेतला तर ॲनिलीन मध्ये एकच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, त्याच्यामुळं इलेक्ट्रॉन्स अवेलेबिलिटी खूप कमी राहील, त्याची डोनेटिंग टेंडन्सी कमी राहील. पण याच ॲनिलीनला जर नायट्रोजन्सला काय अटॅच झाला, एक अल्किल ग्रुप अटॅच झाला, बरोबर आहे. एक अल्किल ग्रुप जर अटॅच झाला तर याची डोनेटिंग टेंडन्सी आहे या अल्किल ग्रुपची, भलेही याची ओढण्याची आहे पण थोडीफार तरी इलेक्ट्रॉन डेन्सिटी याच्यापेक्षा थोडी इन्क्रीज करेल, त्याच्यामुळे याचं बेसिक नेचर त्याच्याही पेक्षा जास्त होईल. आणि असंच जर आपण काय केलं की जसं एन डायमिथिल ॲनिलीन घेतला, तर एन डायमिथिल ॲनिलीन मध्ये 2 अल्किल ग्रुप याला आपण अटॅच केले, तर हे दोन्ही इलेक्ट्रॉन डोनर आहे, भलेही ओढणार आहे पण हे 2 तर आहे ना, तर हे त्याच्याही पेक्षा इलेक्ट्रॉन लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी मोर ठेवल. अशा प्रकारे यांचं बेसिक नेचर नॅचरली काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. समजलं, लक्षात आलं. आणि अमोनियाचं सर्वात जास्त राहील बेसिक नेचर, त्याचं कारण आहे की त्याच्यात ना प्लस आहे ना मायनस आहे, यांच्यापेक्षा जास्तच आहे. ते त्यांच्या पीकेबी व्हॅल्यून आपण काय करू शकतो, ठरवू शकतो. तर अशा प्रकारे हे आपण आतापर्यंत काय पाहिलेलं आहे की बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. तर बेसिक नेचर मध्ये तुम्हाला कसाही क्वेश्चन जर आला तर तुम्ही काय करू शकता, तो सांगू शकता, आहे की नाही. म्हणजेच तुम्हाला जे काही बेसिक नेचरवर क्वेश्चन्स दिल्या जातील तर ते तुम्हाला सांगता आले पाहिजेत. समजलं इथपर्यंत मी काय सांगितलं आहे ते. आता काही रिएक्शन्स आहे जे बेसिक नेचर अमाइनचं काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. त्या रिएक्शन्स आपण काही पाहू. म्हणजेच तुम्ही एखादा कंपाऊंड बेस असेल तर त्याची रिएक्शन्स कोणासोबत करसाल, ऍसिड सोबत करसाल. जर त्यानं सॉल्ट तयार केला तर समजून घ्यायचं की तो बेस असतो. म्हणून काही रिएक्शन्स आहे कोणाच्या, अमाइनच्या, तर ते आपण समोरच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. आता आपण ऍक्च्युली एखादा कंपाऊंड बेसिक असेल तर आपण त्याची न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स करतो. मग आपला अमाइन्सही बेसिक आहे, प्रायमरी अमाइन्स असू द्या का सेकंडरी अमाइन्स असू द्या का टर्शरी अमाइन्स असू द्या, हे बेसिक आहेत. तर हे आपण कशाहून एक्सप्लेन करणार आहोत, यांची रिएक्शन्स एखाद्या ऍसिड सोबत करू आपण, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस म्हणजेच ऍसिड सोबत करू. तर हे काय करतील, नॅचरली यांच्यासोबत रिएक्शन्स केली तर न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स करतील आणि सॉल्ट तयार करतील. नॅचरली हा लोन पेअर इलेक्ट्रॉन्स याला डोनेट करल, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करल, है की नाही. आणि आपल्याला काय भेटल, आर अमोनियम अल्किल अमोनियम क्लोराईड आयन्स तयार होईल, बरोबर आहे. इथे डायअल्किल अमोनियम क्लोराईड आयन्स तयार होईल, ठीक आहे. इथे ट्रायअल्किल अमोनियम क्लोराईड आयन्स तयार होतील. ऑल दीज रिएक्शन्स प्रूव्ह द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. सिमिलरली आपण जर एक दुसरी एक्झाम्पल घेतलं, H2SO4 सोबत रिएक्शन्स केली. H2SO4 सोबत कोणाची रिएक्शन्स करायला लावली तुम्हाला, इथिल अमाइनची. तर आपलं डोकं चालवायचं आहे की इथिल अमाइन्स बेस आहे ना, आणि H2SO4 ऍसिड आहे, तर काय तयार होणार आहे, नॅचरली सॉल्ट तर तयार होणारच आहे. न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहेच. हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स याला डोनेट करल, किती टाइम्स करल तो, 2 टाइम्स, कारण 2 H पॉझिटिव्ह आहे. म्हणून C2H5 NH3 पॉझिटिव्ह किती टाइम्स तयार होतील, हे 2 टाइम्स तयार होतील. इथिल अमोनियम आयन्स आणि त्याच्यासोबत कोणता आयन्स तयार होईल, सल्फेट SO4, म्हणून इथिल अमोनियम सल्फेट तयार होईल. तर हे सॉल्ट तयार झाला, हा जो तयार झाला तो काय आहे, सॉल्ट तयार होईल. अशा प्रकारे इव्हन तुम्ही डायइथिल अमाइनची रिएक्शन्स, तुम्हाला जर म्हटलं असतं की तुम्ही डायइथिल अमाइनची रिएक्शन्स H2SO4 सोबत करा, तर पाठ करायचं कामच नव्हतं. हे तुमचा बेस आहे आणि हा ऍसिड आहे. नॅचरली तुमची रिएक्शन्स करत असताना हा बेस आपले लोन पेअर इलेक्ट्रॉन्स या ऍसिडला देईल आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करेल. तर एक लोन पेअर इलेक्ट्रॉन्स एकच H पॉझिटिव्ह सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड करेल, तर इथे 2 H पॉझिटिव्ह आहे. म्हणून नॅचरली आपण काय करणार आहोत, हे अशा प्रकारे C2H5/2 आहे की नाही, हा NH2 पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि ही 2 टाइम्स
कोणासोबत कंबाईन होणार आहे आता SO4 डायनेगेटिव्ह सोबत. तर अशा प्रकारे डायइथिल अमोनियम सल्फेट तयार होईल. तर या प्रकारे आपण यांच्या बेसिक नेचर काय करत असतो, एक्सप्लेन करत असतो. तर हे झाल्या काही रिएक्शन जे बेसिक नेचर सांगणार आहे यांच्या. आता आपण अमाईनच्या काही केमिकल रिएक्शन्स पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये. इथपर्यंत बघा, आता आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन जे समजून घेऊन राहिलो त्यामध्ये प्रायमरी अमाइन्स ज्याला 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे, सेकंडरी अमाइन्स ज्याला 1 रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे, आणि टर्शरी अमाइन्सला एकही रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम नाही. त्याच्यामुळे हे तिन्ही अमाइन्स जेव्हा हायड्रोजन ऍटम रिप्लेस करून तिथे दुसरा ग्रुप येणार आहे, तर हे तिन्ही अमाइन्स ह्या रिएक्शन्स डिफरंट दाखवतील. हे तर नक्की झालं, बरोबर आहे की नाही. त्यामुळे आता 1 बाय 1 आपण ह्या रिएक्शनही समजून घेऊ. आता सर्वात पहिली जी रिएक्शन्स आपण याच्यात पाहणार आहोत ते आहे अल्किलेशन्स ऑफ अमाइन्स. सर्वात पहिल्यांदा आपण अल्किलेशन्स ऑफ अमाइन समजून घेऊ. अल्किलेशन्स ऑफ अमाइन्स, ठीक आहे. अल्किलेशन्स ऑफ अमाइन्स मध्ये आपण अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस करणार आहोत. याच रिएक्शनचं दुसरं नाव आहे हाफमन्स एक्झस्टिव्ह अल्किलेशन्स. काय नाव आहे? हाफमन एक्झस्टिव्ह अल्किलेशन्स. हाफमन्स एक्झस्टिव्ह म्हणजे खूप जास्त प्रमाणात, एक्झस्टिव्ह अल्किलेशन्स म्हणजे जास्त प्रमाणात अल्किलेशन्स आपण करणार आहोत, म्हणजे अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस करणार आहोत. त्याच रिएक्शन्सला आपण हाफमन्स एक्झस्टिव्ह अल्किलेशन्स म्हणू. एक्सेस ऑफ अल्किल ग्रुप ऍड करू आणि टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड तयार करू. सिंपल रिएक्शन्स आहे, काही पाठ करायचं नाही, याच्या नावातच आहे अल्किलेशन्स ऑफ अमाइन्स. ठीक आहे. इंट्रोडक्शन्स ऑफ अल्किल ग्रुप म्हणजे मिथिल इथिल ग्रुप आपण इंट्रोड्यूस करू. तर अल्किलेशन्स करण्यासाठी बेस्ट अल्किलेटिंग एजंट आहे अल्किल आयोडाइड, त्यानंतर अल्किल ब्रोमाइड, त्यानंतर अल्किल क्लोराइड. हे बेस्ट अल्किल आयोडाइड राहील. हा बॉन्ड लवकर ब्रेक होईल आणि हा अल्किल ग्रुप इझिली इंट्रोड्यूस करेल. त्याच्यामुळे ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी जी असेल ऑफ अल्किल हॅलाइड टुवर्ड द अल्किलेशन्स, तर अल्किल आयोडाइड इज मोर इझिली अल्किलेटेड दॅन अल्किल ब्रोमाइड दॅन अल्किल क्लोराइड. आता अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस करायचा म्हटलं तर अल्किल हॅलाइड तर आपल्याला वापरावंच लागणार आहे. आता आपण कोणाच्या रिएक्शन्स करून राहिलो? अमाइनच्या. त्यामुळे आपण ही कोणाकोणाची रिएक्शन्स राहणार आहे? अमाइनची रिएक्शन्स. सपोज मी आता प्रायमरी अमाइन्स घेतला आणि यांची रिएक्शन्स एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड सोबत केली. अल्किल आयोडाइड घेऊ शकता, अल्किल क्लोराइड घेऊ शकता, अल्किल ब्रोमाइड घेऊ शकता किंवा अल्किल कोणताही घेऊ शकता, क्लोराइडही घेऊ शकता. ठीक आहे. तर हे माइल्ड बेसच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो आपण, सोडियम बायकार्बोनेटच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करणार आहोत. तर नॅचरली हा हायड्रोजन रिप्लेस होईल, याच्या जागी एक अल्किल ग्रुप येईल, म्हणून त्याला आपण अल्किलेशन्स म्हणतो. आणि आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये काय भेटल? असा सेकंडरी अमाइन्स भेटल. प्लस साइड प्रोडक्ट काय निघणार आहे? HX. पुन्हा एक रिप्लेसेबल हायड्रोजन आहे म्हणून एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड आहे म्हणून पुन्हा अल्किल हॅलाइडची रिएक्शन्स होईल याची, बरोबर आहे. पुन्हा हा अल्किल ग्रुप इथे येईल तर एक हायड्रोजन पुन्हा रिप्लेस होऊन जाईल. आपल्याला टर्शरी अमाइन्स भेटल. काय भेटल? असा टर्शरी अमाइन्स भेटल, बरोबर आहे की नाही. हा टर्शरी अमाइन्स पुन्हा अल्किलेशन्स करल, पण आता याच्यापाशी रिप्लेसेबल हायड्रोजन आहे का? पण याच्यापाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स हे याच्यासोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करल आणि हा हॅलोजन रिप्लेस करल आणि आपल्याला टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड नावाचा सॉल्ट भेटल. याला आपण क्वाटर्नरी काय म्हणतो? अमोनियम सॉल्ट म्हणतो. काय म्हणतो? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होईल. तर दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज हाफमन्स एक्झस्टिव्ह अल्किलेशन्स, बरोबर आहे. वेन प्रायमरी अमाइन्स आपण जर काय केलं, प्रायमरी अमाइन्सला जर काय केलं, हीट केलं विथ एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड, काय केलं? एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड, वी गेट अ मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, tertiary and quaternary ammonium salt. If we use excess of alkyl halide, the major product is quaternary ammonium salt, and hence the reaction is called as Hauptmann's exhaustive alkylations.
तुम्हाला एक उदाहरण घेऊन दाखवतो. फॉर एक्झाम्पल आपण मिथिलेशन्स करू. काय करू? मिथिलेशन्स ऑफ मिथिलामाइन. मिथिलेशन्स ऑफ मिथिलामाइन जर आपल्याला करायला सांगितलं असेल तर आता सर्वात पहिल्यांदा मिथिलेशन्स करायचं आहे म्हणजे मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस करायचा आहे ना. तर मग आता आपण मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस करतो म्हणजे मिथिल आयोडाइड्स वगैरे सोबत आपण रिएक्शन्स करू. कोणाची? मिथिल अमाइन सोबत. प्रायमरी अमाइन्स कोणता घ्या म्हणते? मिथिल अमाइन्स. तर पहिल्या स्टेप मध्ये काय होईल की आपण जर याला हिट केलं तर हे CH3 पॉझिटिव्ह, आय निगेटिव्ह, नॅचरली इथचा H पॉझिटिव्ह, नायट्रोजन निगेटिव्ह. काय होऊन जाईल? मिथिल ग्रुप इथे येऊन जाईल, H निघून जाईल आणि पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय भेटल? असा डायमिथिल अमाइन्स म्हणजे सेकंडरी अमाइन्स तयार होईल प्लस HI तयार होईल. पुन्हा या डायमिथिल अमाइन्स मध्ये सेकंड स्टेप मध्ये एक रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे त्याच्यापाशी. हा जो डायमिथिल अमाइन्स आहे या डायमिथिल अमाइन्स पाशी एक रिप्लेसेबल हायड्रोजन आहे. आपण हा अल्किल हॅलाइड एक्सेस मध्ये घेऊन राहिलो त्यामुळे मी आता पुन्हा इथे काय करल की हा अल्किल हॅलाइड पुन्हा इथे घेऊ आपण, आहे की नाही? काय होणार आहे? वापस तुमचा हा रिप्लेसेबल हायड्रोजन्स आहे एक नायट्रोजन्सला, मिथिल ग्रुप पॉझिटिव्ह, आय निगेटिव्ह. पुन्हा हा मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस होईल, HI निघून जाईल आणि आपल्याला काय भेटल? असा ट्रायमिथिल अमाइन भेटल. बरोबर आहे? म्हणजे टर्शरी अमाइन्स भेटल प्लस HI. पुन्हा आपण हा टर्शरी अमाइन्स घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे, हा टर्शरी अमाइन्स घेऊ आणि याची पुन्हा कोणासोबत रिएक्शन्स होईल? मिथिल आयोडाइड सोबत होईल आणि फायनली जो प्रॉडक्ट तयार होईल आपल्याला, आता याच्यापाशी रिप्लेसेबल हायड्रोजन नाहीये, हे याच्यासोबत कोणता बॉन्ड तयार करते? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करते आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केल्यामुळे आपल्याला काय भेटल? एक टेट्रामिथिल अमोनियम आयोडाइड नावाचा सॉल्ट भेटल. काय भेटल? असा टेट्रा मिथिल अमोनियम आयोडाइड नावाचा सॉल्ट भेटल. अमोनियम आयोडाइड असा हा सॉल्ट भेटल. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? तर यालाच आपण मिथिलेशन्स ऑफ अमाइन्स म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? मिथिलेशन्स. मिथिल ग्रुप ऍड केला म्हणून मिथिलेशन्स म्हणसाल, इथिल ग्रुप जर ऍड केला तर इथिलेशन्स म्हणसाल, जनरल मध्ये आपण अल्किल ग्रुप ऍड केला तर अल्किलेशन्स म्हणू. तर आता आपण जेव्हा प्रायमरी अमाइन्स घेतला, इथे काय घेतला? हा प्रायमरी अमाइन्स आणि याचं जर अल्किलेशन्स केलं म्हणजे एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स केली तर वी गेट अ मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. या चारी अमाइनचं मिक्सचर भेटल. बरोबर आहे? आपण जर एक्सेस मध्ये अल्किल हॅलाइड घेतला तर द मेजर प्रॉडक्ट इन द रिएक्शन्स, या रिएक्शन्स मधला मेजर प्रॉडक्ट कोणता राहील? दॅट इज क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट अँड हेन्स इट इज कॉल्ड एज हाफमन्स एक्झॉस्टिव्ह मिथिलेशन्स. मिथिल ग्रुपाला तर मिथिलेशन्स म्हणतात. असंच तुम्ही इथिलेशनही करू शकता, अमाइन्स कोणताही घेऊ शकता. आता महत्वाच्या नोट काय याच्यात लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही प्रायमरी अमाइन्स घेतला, लक्ष ठेवा, प्रायमरी अमाइन्स घेतला आणि त्याची जर एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड, त्याचं कम्प्लीट मिथिलेशन्स करण्यासाठी हाऊ मेनी अल्किल हॅलाइड्स आर रिक्वायर्ड. तर तुमच्या लक्षात आलं की प्रायमरी अमाइन्सला हे 1 मोल, हे दुसरा मोल आणि हे 3 मोल, म्हणजे याचं कम्प्लीट मिथिलेशन्स होण्यासाठी किती मोल लागतील? 3 moles ऑफ अल्किल हॅलाइड्स आर रिक्वायर्ड. व्हेअरएज सेकंडरी अमाइन्स पासून जर ही रिएक्शन विचारली असती तर हाऊ मेनी मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड्स आर रिक्वायर्ड? 2 moles ऑफ अल्किल हॅलाइड्स आर रिक्वायर्ड. त्यांनी जर विचारलं असतं की कम्प्लीट मिथिलेशन्स ऑफ टर्शरी अमाइन्स करा म्हटलं असतं तर 1 moles ऑफ अल्किल हॅलाइड्स आर रिक्वायर्ड. कळून राहिलं मी काय सांगत आलो? हे महत्वाचं आहे. म्हणजे कधी कधी ही रिएक्शन्स अशीही विचारू शकतात ते, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ डायइथिल अमाइन्स विथ मिथिल आयोडाइड. कोणासोबत म्हणतील ते? डायमिथिल अमाइन्स विथ मिथिल आयोडाइड. तुम्ही काय केलं असतं, हे एक्सेस मध्ये जर घेतला असता तर किती स्टेप केल्या असत्या याच्या? आता हे एक हायड्रोजन्स गेला असता, तुमचा डायइथिल तर ऍज इट इज राहिला असता, नायट्रोजनही ऍज इट इज राहिला असता, त्याला नवीन काय लागला असता हायड्रोजनच्या जागी? मिथिल. म्हणजेच डायइथिल मिथिल अमाइन्स तयार झाला असता पहिल्या स्टेपमध्ये, प्लस HI तयार झाला असता. सेकंड स्टेप मध्ये काय झालं असतं, हाच डायइथिल मिथिल अमाइन जो आहे यांनी पुन्हा एका मिथिल आयोडाइडच्या मॉलिक्यूल सोबत रिएक्शन्स केली असती, आहे की नाही?
आणि यांनी आता कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार केला असता आणि क्वाटर्नरी टाईपचा अमोनियम सॉल्ट तयार झाला असता आपला. CS3 2 टाइम्स नायट्रोजनला अटॅच आहे, C2H5 2 टाइम्स नायट्रोजनला अटॅच आहे, नायट्रोजनवर पॉझिटिव्ह आणि I निगेटिव्ह, असा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार झाला असता. कळून द्यायला मी काय सांगितलं आहे ते. तर असं आपण मिथिलेशन्स इथिलामाइनचंही करू शकतो. तुम्हाला जे काही क्वेश्चन्स विचारले असेल तर तुम्ही ते करू शकता, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे म्हणजे आपल्याला याच्यात महत्वाचं असते की नंबर ऑफ मोल्स, ऑब्जेक्टिव्ह जर विचारले तर नंबर ऑफ मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड्स रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट मिथिलेशन्स ऑफ इथिलामाइन्स. इथिलामाइनचं लक्ष द्या इकडं, इथिलामाइनचं कम्प्लीट मिथिलेशन्स करण्यासाठी हाऊ मेनी मोल्स ऑफ मिथिल आयोडाइड्स आर रिक्वायर्ड. तर तुम्ही त्याचं उत्तर काय देसाल, 3 मोल्स आहे की नाही. पहिले सेकंडरीसाठी 1 मोल लागला असता, सेकंडरी पासून टर्शरीसाठी 1 मोल लागला असता, टर्शरी पासून क्वाटर्नरीसाठी 1 मोल लागला असता. म्हणजे 3 मोल ऑफ प्रायमरीसाठी 3 मोल ऑफ अल्किल हॅलाइड्स लागतात. किती मोल्स लागतात, 3 मोल्स. तेच जर तुम्ही सेकंडरी अमाइन्स घेतला असता म्हणजे डायइथिल अमाइन्स घेतला असता आणि याचं कम्प्लीट मिथिलेशन्स करायला लागलं असतं तर हाऊ मेनी मोल्स आर रिक्वायर्ड, किती मोल्स तुम्हाला मिथिल आयोडाइडचे लागले असते याचं कम्प्लीट मिथिलेशन्स करासाठी, तर 2 मोल लागले असते, कारण 2 स्टेप झाल्या असत्या रिएक्शन्स मध्ये. तेच त्यांनी विचारलं असतं की हाऊ मेनी मोल्स ऑफ मिथिल आयोडाइड्स आर रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट मिथिलेशन्स ऑफ ट्रायइथिल अमाइन्स. ट्रायइथिल अमाइनसाठी किती मोल्स ऑफ मिथिल आयोडाइड लागले असते, तर तुम्ही म्हटलं असतं की 1 मोल लागले असते, आहे की नाही. तिथे एक नवीन कन्सेप्ट तयार झालाय, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. जो शेवटचा प्रॉडक्ट तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. तर मला पहिल्यांदा तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची डेफिनेशन द्यायची आहे, बरोबर आहे की नाही. ज्याला आपण कसा डिनोट करत असतो, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट R4N पॉझिटिव्ह X निगेटिव्ह, असं आपण याला डिनोट करत असतो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टला. आता क्वाटर्नरी म्हणजे 4 होते माहिती आहे तुम्हाला. पहिल्यांदा अमोनियम सॉल्ट माहिती आहे का. अमोनियम सॉल्ट म्हणजे अमोनिया माहिती आहे सर्वाला. अमोनिया बेस आहे आणि HCl ऍसिड आहे. ऍसिड बेसची रिएक्शन झाल्यावर काय तयार होते, कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करल, हा अमोनियम आयन तयार होईल. अरे होईल की नाही. नायट्रोजन एक कोऑर्डिनेशन बॉन्ड करल कोणासोबत, हायड्रोजन सोबत. अमोनियम क्लोराईड नावाचा सॉल्ट तयार होईल, ज्याला आपण डायरेक्ट लिहितो NH4Cl. आता हा जो अमोनियम क्लोराईड म्हणजे अमोनियम आयन्स आहे, बरोबर आहे. अमोनियम सॉल्ट आहे, अमोनियम हॅलाइड सॉल्ट आहे. आता या सॉल्टचे जर 4ही हायड्रोजन ऍटम, काय म्हटलं याला आपण, अमोनियम सॉल्ट. अमोनियम सॉल्ट याचे 4ही हायड्रोजनचा 4 सारख्या किंवा वेगवेगळ्या अल्किल ग्रुपनं जर रिप्लेस केले तर आपल्याला तयार होणारा जो सॉल्ट असते त्याला आपण कोणता सॉल्ट म्हणू, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणू. अरे म्हणणार की नाही. म्हणून क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची डेफिनेशन्स काय म्हणू, याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणू. आता क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची डेफिनेशन काय करसाल मग सांगा. दीज आर टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनियम सॉल्ट. काय डेफिनेशन करसाल याची, दीज आर टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनियम सॉल्ट ऑब्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ ऑल 4 हायड्रोजन एटम ऑफ अमोनियम सॉल्ट बाय 4 सेम और डिफरंट अल्किल और एरिल ग्रुप कॉल्ड एज क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. पुन्हा एकदा सांगतो, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट कसा तयार झाला, याची डेफिनेशन कशी तयार झाली हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. इथे तुम्ही अमोनिया आणि ऍसिड घेतला तर एक सॉल्ट तयार होते, अमोनियम सॉल्ट. हा जो अमोनियम सॉल्ट आहे याचे 4ही हायड्रोजन जर आपण काय केले, 4 अल्किल ग्रुपने काय केले, रिप्लेस केले, तर तयार होणारा जो सॉल्ट तयार झाला तो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट झाला. म्हणून हा टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे या अमोनियम सॉल्टचा, obtained by replacement of all 4 hydrogen atoms of ammonium salt by 4 same or different alkyl or aryl group called as quaternary ammonium salt. Quaternary ammonium salts is represented as representations of quaternary ammonium salt. कसं करत असता तुम्ही, R4N पॉझिटिव्ह X निगेटिव्ह, आहे की नाही. अशा प्रकारे that R may be same or different हे राहू शकतात. फॉर एक्झाम्पल टेट्रामिथिल
4 टाइम्स मिथिल घेतला आपण, अमोनियम क्लोराईड. टेट्रा इथिल म्हणजे 4 टाइम्स तुम्ही इथिल घेतला, अमोनियम क्लोराईड. त्यानंतर डायइथिल 2 वेळेस इथिल घेतला आहे की नाही, आणि डायमिथिल 2 वेळेस मिथिल घेतला, डायमिथिल, अमोनियम क्लोराईड. हा सुद्धा काय क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे. प्रिपरेशन्स करू आपण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची. प्रिपरेशन्स ऑफ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची प्रिपरेशन्स करू. कशी करसाल क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची प्रिपरेशन्स? तुम्ही काय करसाल, एक तर प्रायमरी अमाइन्स पासूनही करू शकतो, तर आपण डायरेक्ट टर्शरी अमाइन्स घेऊ. सपोज आपण ट्राय इथिल अमाइन घेतला, ट्राय इथिल अमाइन्स, आणि याची रिएक्शन्स इथिल आयोडाइड सोबत केली, इथिल आयोडाइड इथिल ब्रोमाइड सोबत. तर हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स याला देईल आणि C2H5/4 N पॉझिटिव्ह I निगेटिव्ह टेट्रा इथिल अमोनियम आयोडाइड तयार होईल. इन दिस वे वी कॅन प्रिपेअर द क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. आपण अशा प्रकारे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार करू शकतो. आलं लक्षात? मी आज काय काय शिकवलं हे लक्षात येऊन राहिलं तुमच्या? तर केमिकल रिएक्शन्स करत असताना सर्वात पहिल्यांदा तर आपण एक फोकस करायचा आहे की बऱ्याचशा केमिकल रिएक्शन्स आहेत, त्यातली आज आपण फक्त एक अल्किलेशन्स पाहिली, आणि टेस्ट ऑफ अमाइन्स, अमाइनच्या टेस्ट सुद्धा खूप आहेत, त्याही आपण सर्वात शेवटी रिएक्शन झाल्यानंतर टेस्टचा पोर्शन पाहणार आहोत. आपल्या पुस्तकात टेस्ट पहिले दिलेला आहे, आपण टेस्ट सर्वात शेवटी काढून, कारण टेस्ट बऱ्याच आहे याच्यात. त्याच्यात प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स, टर्शरी अमाइन्स हे तिन्ही फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. रिएक्शन्स करत असताना आपलं डोकं बरोबर वापरायचं आहे की ज्यावेळेस आपण हायड्रोजन रिप्लेस करून रिएक्शन्स करणार आहोत, तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी पशी किती रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे हे लक्षात ठेवायचे आहे. टर्शरी पशी एकही रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम नाही, सेकंडरी पशी 2, सेकंडरी पशी 1 आणि प्रायमरी पशी 2 हायड्रोजन. त्याच्यामुळे आपण सर्वात पहिली अल्किलेशन्स ऑफ अमाइन्स किंवा हाफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन्स ही रिएक्शन समजून घेणार आहोत. कोणाकोणाची रिएक्शन आहे? अल्किलेशन्स म्हणजे अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस करणार आहोत, नायट्रोजनला अटॅच करणार आहोत. प्रायमरी अमाइन्सचं सेकंडरी, सेकंडरीचं टर्शरी, टर्शरीचं क्वाटर्नरी अमाइन्स मध्ये कन्व्हर्शन करणार आहोत. असं करण्यासाठी आपल्याला अल्किल हॅलाइडची गरज लागते, अल्किलेटिंग एजंट. तर बेस्ट अल्किलेटिंग एजंट आहे अल्किल आयोडाइड, नंतर अल्किल ब्रोमाइड, नंतर अल्किल क्लोराईड, कारण बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी महत्वाची असते. आयोडाइडची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी कमी आहे, त्याच्यामुळे त्याचं अल्किलेशन फास्ट होईल. ठीक आहे, आपण प्रायमरी अमाइन्स घेतला आणि त्याची जर एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स केली तर वी गेट अ मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. But when we take the excess of alkyl halide, the major product is quaternary ammonium salt. Main product तुमचा quaternary ammonium salt जास्त भेटेल. That's why it is called as Hauptmann's exhaustive alkylations. बरोबर आहे? म्हणजे जास्त प्रमाणात अल्किल ग्रुप वाला प्रॉडक्ट तयार होईल, म्हणून त्याला हाफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन्स. मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस केलेत आपण, मिथिलेशन्स म्हणणार आहोत. आपण एक्झाम्पल घेऊन पाहिलं की मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस केले तर त्याला हाफमन्स एक्झॉस्टिव्ह मिथिलेशन्स म्हणसाल. इथिल ग्रुप जर इंट्रोड्यूस केले असते तर हाफमन्स एक्झॉस्टिव्ह इथिलेशन्स म्हटलं असतं. बरोबर आहे? दुसरी गोष्ट आपण समजून घेतली की तुम्ही प्रायमरी अमाइनचं जर कम्प्लीट मिथिलेशन्स करायचं असेल, म्हणजे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये त्याला तयार करायचं असेल, तर हाऊ मेनी मोल्स ऑफ मिथिल आयोडाइड्स आर रिक्वायर्ड? तर 3 moles of methyl iodides are required. 1 mole of methyl amines are completely converted into the quaternary ammonium salt. We required 3 moles of methyl iodide. तुम्हाला जर विचारलं असतं की सेकंडरी अमाइनचं कम्प्लीट मिथिलेशन्स करायचं आहे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये, तर हाऊ मेनी मोल्स ऑफ मिथिल आयोडाइड्स रिक्वायर्ड? 2 moles. तुम्ही ते रिएक्शन समजून घेऊन राहिले आहे की नाही? अशा प्रकारे तर हे आपल्या डोक्यात क्लिअर आयडिया असली पाहिजे. आता याच्यात एक जो नवीन पार्ट तयार झालाय तो एक क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. मग आता हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे काय? महत्वाचा आहे. तर तोही डेफिनेशन आपल्याला विचारते क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची. तर तो टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे अमोनियम सॉल्टचा. अमोनियम सॉल्टचा तो टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे. 4 हायड्रोजन जर ॲटम आपण अमोनियम सॉल्टचे रिप्लेस केले अल्किल ग्रुपनं, तर तयार होणाऱ्या डेरिव्हेटिव्हला आपण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणतो, ज्याला आपण R4N पॉझिटिव्ह X निगेटिव्ह रिप्रेझेंट करत असतो.
आणि त्याचे एक्झाम्पलही पाहू शकतो आपण. टेट्रा इथिल अमोनियम क्लोराईड, टेट्रा मिथिल अमोनियम क्लोराईड, डायमिथिल अमोनियम क्लोराईड. प्रिपरेशनही करता येते. तुम्ही प्रायमरी अमाइन्स पासून करू शकता, सेकंडरी, टर्शरी. आपण टर्शरी अमाइन्स जर डायरेक्ट केली एका स्टेपमध्येच रिएक्शन्स होईल. 1 मोल ऑफ इथिल आयोडाईड सोबत केली तर टेट्रा इथिल अमोनियम आयोडाईड तयार होईल. दॅट इज द प्रिपरेशन ऑफ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. बरोबर आहे की नाही? आता आपण दुसऱ्या टाईपची रिएक्शन समजून घेणार आहोत. आजच्यासाठी इथपर्यंत हे लेक्चर्स ठीक आहे. उद्या आपण याच्या समोरच्या रिएक्शन्स म्हणजे उद्या जवळपास याच्या रिएक्शन्स आपल्या कम्प्लीटच होण्याची शक्यता